धामणगाव शहरातील एक तरुणी सेवाग्राम येथे तपासणी दरम्यान पॉझिटिव्ह आल्याने तातडीची उपाययोजना म्हणून आमदार प्रताप अडसड यांनी तहसीलदार भगवान कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर साबळे, ठाणेदार ब्रह्मदेव शेळके, मुख्याधिकारी सुमेध अलोने, गटविकास अधिकारी भोयर, आरोग्य सभापती संतोष पोळ, नगर परिषद विरोधी पक्षनेते विनोद तलवारे यांच्यासह मुख्य अधिकाऱ्यांची धामणगाव येथील नगरपालिकेतील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये आवाहन करताना आमदार अडसड म्हणाले की घाबरण्याचे कारण नाही, परंतु निष्काळजीपणा सुद्धा नसावा। त्यामुळे घरातून बाहेर कृपया निघू नका, घरातच सुरक्षित राहा। या तातडीच्या बैठकीत 3 दिवस जनता कर्फ्यू राहणार असल्याची माहिती देण्यात आली। धामणगाव रेल्वे मध्ये कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे धवनेवाडी आणि आंबेडकर नगर या एरियामध्ये येणारे जेवढ्या गल्ल्या आहे अशा 7 मुख्य त्या मार्ग जे आहे या धवनेवाडीमध्ये येतात। 7ही मुख्य मार्ग जे आहे ते सीलबंद करण्यात आले आणि सीलबंद करून तिथे मुख्य चौकांमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे नगर परिषदेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आणि सोबतच सॅनिटायझेशन पण संपूर्ण एरियाला करून घेण्यात आलं। आणि नगर परिषदेची ही जी आहे ही भूमिका जी आहे ही सुरुवातीपासूनच होती आणि आता सध्या स्थितीत जी आहे सगळं लॉकडाऊन परिस्थितीमुळे पूर्ण बंद करण्यात आलेलं आहे। धामणगाव शहरातले संपूर्ण दुकाने आज 3 दिवसासाठी बंद आहे आणि याची संपूर्ण मुनादी देऊन घोषणा करण्यात आली। सध्याची स्थिती आहे धामणगावची ती सध्या व्यवस्थित आहे, घाबरण्यासारखं कोणतेही कारण नाही आणि लोकांनी सुद्धा घाबरू नये, आपल्या घरातच राहावे। या कालावधीमध्ये फक्त मेडिकल आणि रुग्णालय उघडे राहणार असून नियमांचे सर्वांनी पालन करावे असे सांगण्यात आले, अन्यथा नियम तोडल्यास फौजदारी कार्यवाही सुरू करण्यात येऊ शकते। धवनेवाडी येथील एका तरुणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने 1 किलोमीटरचा परिसर सुद्धा सील करण्यात येत असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली। सलमान खान, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।